त्याला एक भजन ऐकवा माझं. कुणाला? ज्यानं फिल्टर केलंय पाणी त्याला. गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते हुए ये ख्याल आ गया, तन को धोया मगर मन को धोया नहीं, बाद गंगा नहाने से क्या फायदा. कबीर कहे कमाल को सबसे बड़ी दया. अरे ज्या व्यक्तीला सत्यशोधकी वारसा आहे आम्ही ऐकतोय पवार साहेबांचा, त्यांच्या घरात अशी व्यक्ती यावी की ज्यानं स्वतःही आंघोळ करावी, लोकांनाही तीर्थ वाटावं. सत्य कशाला यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता रे? माझ्या ऑफिसच्या माध्यमातून ते थोडं फिल्टर केलं होतं. म्हणजे ते थोडंसं त्यातल्या जे काही अंश होते पोल्युशनचे ते बाजूला काढले होते. त्याचा अर्थ काय पाण्याची ताकद कमी झाली अशी नाही, पण मग पोल्युशन नक्कीच तिथं आहे. त्याच्याबद्दल एक दीर्घकालीन विचार करून सरकारकडे योग्य अशी योजना सुद्धा आणण्याची जरूरत आहे. खडसे साहेबांनी स्वतः अर्थसंकल्प अनेकदा मांडला, त्यामुळे आर्थिक तूट नक्कीच येते, वित्तीय तूट येते, पण ते भरून करण्याचं कसब सुद्धा या सरकारकडे आहे. त्यामुळे कोणी काळजी करू नका. सगळ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प दुपारी 2 वाजता सादर होईल. राज ठाकरेंचं गंगेबद्दल तुम्ही वक्तव्य ऐकलं असेल. रोहित पवार देखील म्हणाले की मी पाणी आणलेलं ते पाणी फिल्टर करून आणलेलं गंगेचं होतं ते. त्याला एक भजन ऐकवा माझं. कुणाला? ज्यानं फिल्टर केलंय पाणी त्याला. गंगा नहाने हरिद्वार काशी गया, गंगा नहाते हुए ये ख्याल आ गया, तन को धोया मगर मन को धोया नहीं, बाद गंगा नहाने से क्या फायदा. किंवा काशी जाओ तीरथ जाओ चाहे जाओ गया. कबीर कहे कमाल को सबसे बड़ी दया. अरे ज्या व्यक्तीला सत्यशोधकी वारसा आहे आम्ही ऐकतोय पवार साहेबांचा, त्यांच्या घरात अशी व्यक्ती यावी की ज्यानं स्वतःही आंघोळ करावी, लोकांनाही तीर्थ वाटावं. सत्य कशाला यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता रे? तुम्हाला काय अधिकार आहे यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याचा? पवार साहेब तर नाही गेले कधी कुंभमेळ्यामध्ये. महाकुंभ 114 वर्षानंतर तुकाराम महाराजांनी आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भटा झाला धनी असा अभंग लिहिलाय साहेब. त्याच्यामुळे कोण जातं त्याला अर्थ नाही. राहिला राज ठाकरेंचा भाषणाचा प्रश्न, तर त्यांचं मी समर्थन केलंय. त्यामध्ये 22% बॅक्टेरिया असल्याचं पेपरमध्ये छापून आलं आणि त्यांनी सांगितलं की कोणी जर मला ते जल घेऊन आलं ते प्रदूषित असेल किंवा घाणेरडं असेल तर मी नाही घेणार. शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना. मला तुम्ही जर आता दिलं चॉकलेट काय, मला नाही खायचं मग काय. त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखण्याचा प्रश्न नाही. त्यांनी केलेल्या या वक्तव्याचं मी तरी समर्थन करतो. म्हणजे गंगेचं पाणी प्रदूषित होतं ते मी नाही पिलं ते हड असं वगैरे शब्द वापरायचे, म्हणजे त्याचं समर्थन करायचं. 100% तुमच्या लक्षात आलं का? गंगेचं पाणी प्रदूषित असल्यामुळे ते पिले नाहीत. प्रदूषित पाणी कोण पितं मला सांगा ना. कुंभमेळ्यात मग साफसफाई असली पाहिजे, कुंभमेळ्यात व्यवस्था असली पाहिजे. किती लोक मेली कुंभमेळ्यामध्ये, कशा करता मेली? सकाळी 5 वाजता त्यांना कुंभ स्नान करायचं होतं, अचानक मोठा जथ्था आला, त्यामध्ये लहान लहान लेकरं चिरडल्या गेली. धर्म हे नाही सांगत. रविदास नावाचे संत काय म्हणायचे? मन चंगा तो कटोती में गंगा. तुमचं मन पवित्र आहे तर घरातल्या माठातलं पाणी सुद्धा ते पवित्र असलं पाहिजे. तुमचं मनच दूषित आहे मग चालले म्हणजे शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. ज्याला समाधान आहे ना तो ह्या गोष्टी करतच नाही. आणि जो आत्मसंतुष्ट आहे, म्हणजे आता काही लोक गेलो आम्ही आंघोळ केली, पाप मोकळं झालं, आता नवीन पाप करायला मोकळं झालो का आपण? मग त्या भ्रामक कल्पनेतून गाडगे बाबा, तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, रविदास महाराज, कबीर यांनी आपला महाराष्ट्र बाहेर काढला. तरी परत आता बघा 2029च्या कुंभची तयारी आतापासून सुरू झाली. 2029ला शेतकरी कसा सक्षम व्हावा ह्याची पण तयारी केली पाहिजे राव. माहिती सरकारमधले देखील अनेक नेते अनेक मंत्री देखील कुंभमध्ये गेलेले, त्यांनी स्नान केलेलं. प्रत्येकाचं आपापलं वैयक्तिक आहे. कोणाला वाटतं गेलं पाहिजे की जातात, पण गेल्यानंतर ते काही बोललेत का बिचारे? जसा हा बोलला काय म्हणतो की मी फिल्टर केलंय पाणी. कोणाला सांगतोय? मूर्ख आहोत का आम्ही? तू फिल्टर करून पेला असेल, वाटलं ते ज्याला ते लखलाब. हे बघा बाळा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, एखाद्याला एखादा व्यक्ती आवडत असेल, मग तो शेणात पडलेल्या शेंगदाण्यासारखा जर असेल आणि तो त्याला आवडतच असेल तर त्यांनी तो शेणात पडलेला शेंगदाणा काढावा, धुवावा आणि खुशाल खावा. आमचं काही घेणं नाही जर तुला तो आवडतोच फार तर. तशा प्रकारचं हे आहे की ज्याला वाटत असेल की नाही मी आता हे तीर्थ प्राशनच केलं पाहिजे. अरे नदीमध्ये उतरल्यानंतर निसर्गाच्या नियमानुसार थंड पाणी अंगावर पडलं आणि गरम पाणी अंगावर पडलं तर युरिन बाहेर जातं. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही रोज शॉवर खाली आंघोळा करता किंवा बकेट खाली आंघोळ करत असता. काय तुम्ही सांगता फिल्टर केलं? बुद्धीचा मेंदू तपासला पाहिजे अशा लोकांच्या. ते मेंदूत जे किळे आहेत ना ते तपासले पाहिजे. आणि पापक्षालन करण्याकरता गेलं हे कबूल करा ना. आम्हाला नाही वाटलं जावं, आम्हाला वाटत नसेल जावं
आम्हाला लेकरं बाळा आहेत का नाही? आमच्याही बायकांनी म्हटलं असेल चला कुंभमेळ्यात जाऊ, आम्ही नाही गेलो. आम्ही फुले शाहू आंबेडकर फक्त बोलत नाही, तसा वागतो. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही फक्त मांडत नाही, तसा वागतो. परवा यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती आहे, तर काय असं म्हणणाऱ्याला तर लाज वाटली पाहिजे. आपण यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगताना जो असं म्हणतोय की मी फिल्टर करून आणलंय तीर्थ, तर तुझ्या बुद्धीची कीव येते राजा. का धार्मिकता बघत मी तिथं महाकुंभला गेलो होतो, पवित्र नदीमध्ये स्नान केलं. प्रेरणा, ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं मिळाली. आणि एखादी चांगली गोष्ट आपण जेव्हा करतो, एखादा अनुभव जेव्हा आपण धर्माचा नाही तर चांगल्या विचाराचा घेत असतो, तो विचार लोकांपर्यंत जावा या दृष्टिकोनातून हजारो लिटर गंगाजल तिथलं मी महाराष्ट्रामध्ये आणलं होतं. आमदारांना दिलं, एमएलसींना दिलं, माझ्या विरोधकाला दिलं, मतदारसंघामध्ये दिलं, मित्रपरिवाराला दिलं, कारण की चांगल्या भावनेतून दिलं. फक्त राज ठाकरे साहेब जे काल बोलत होते ते कदाचित पोल्युशनच्या बाबतीत बोलत होते. एकतर नदीच्या पाण्याचा जो विचाराची ताकद आहे जबरदस्त आहे, त्याला कुणी काय करू शकत नाही. पण पोल्युशनच्या बाबतीत राज ठाकरे साहेब जे बोलत होते ते काही अंश खरं आहे. जर पोल्युशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर नदी वर जो आजपर्यंत हजारो कोटीचा खर्च झालाय तेवढी नदी तिथं स्वच्छ वाटत नाही. त्यामुळे तो पैसा गेला कुठं असा प्रश्न कदाचित राज ठाकरे साहेबांना पडत असेल. पण बोलत असताना तुम्ही स्पष्टपणे बोलला पाहिजे की मी पोल्युशन बद्दल बोलतोय, कारण तुमच्या वक्तव्याचा जर कोणाच्या धार्मिक भावना तिथं दुखवल्या जात असेल तर ते योग्य नाही असं मला तरी तुम्ही वाटतं. देखील पाण्याची खरोखर परिस्थिती तशी होती का, किंवा पाणी दूषित होती की चांगलं होतं? तुम्ही आणलेलं पाणी हजारो लिटर पाणी तिथून जे आणलं ते पाणी सहसा जेव्हा गंगाजल असतं, पवित्र गंगाजल असतं, तेव्हा लोक लहान मुलांना प्यायला देतात, पिऊ शकतात. नाहीतर आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून लहान मुलांना तिथं पाणी ते दिलं जाऊ शकतं. त्यामुळे तिथून जे पाणी आणलं ते दिसत असताना गढूळ होतं, थोडंसं दूषित होतं. दूषित मी ताकदीच्या बाबतीत नाही पण पोल्युशनच्या बाबतीत बोलतोय. त्यामुळे लहान मुलांना कोणाला त्रास होऊ नये जर पिलं नाही तर आंघोळ केली म्हणून मी माझ्या ऑफिसच्या माध्यमातून ते थोडं फिल्टर केलं होतं. म्हणजे ते थोडंसं त्यातल्या जे काही अंश ते पोल्युशनचे ते बाजूला काढले होते. त्याचा अर्थ काय पाण्याची ताकद कमी झाली अशी नाही, पण मग पोल्युशन नक्कीच तिथं आहे. त्याच्याबद्दल एक दीर्घकालीन विचार करून सरकारकडे योग्य अशी योजना सुद्धा आणण्याची जरूरत आहे.